हॅलो नमस्कार, कसे आहात सगळे। तर आजचा दिवस मस्तपैकी सुरुवात झालेली आहे। ताईकडे राहायला आलोय त्याच्यामुळे मग निवांत होतं आणि आईच्या पायाला अजून पण सूज आहे। आज तिला डॉक्टरकडे न्यायचंय। ताई नाश्त्यासाठी मस्तपैकी इन्स्टंट असा रवा उत्तप्पा बनवत होती आणि पिलू पण खूप आवडीने खात होती। सुंदर झाला होता आणि सगळं झाल्यानंतर भरपूर पसारा पण भांड्यांचा पडला होता, तर तो मी आवरायला घेतला आणि ताई एकीकडनं आतून बोलत होती की नको करूस, छोटी भांडी फक्त बाजूला ठेव, बाकी मोठी भांडी घासून घे। पण माझं कसं आहे, एकदा काम हातात घेतलं की मग पटकन ते आवरून घ्यायचं, नाहीतर मग राहून जातं। आणि तिचं काय चालू होतं मध्ये मध्ये येऊन की अगं तुला सांगते ना मी, नको घासू भांडी म्हणून, फक्त मोठी भांडी घास। तर मला माहिती ती का म्हणत होती, कारण तिच्याकडे भांडी घासायचं यंत्र आहे, म्हणजे डिश वॉशर आहे, तर त्याच्यामध्ये लहान भांडी बसतात आणि मोठी मोठी भांडी म्हणजे पातेली वगैरे मोठी बसत नाहीत, म्हणून मग तिचं चालू होत। पण माझं काय झालं की ती अर्धी भांडी ठेवायची त्याच्यामध्ये आणि अर्धी घासायची, त्यापेक्षा मी सगळीच पटकन आवरून घेते ना, असं होतं। त्याच्यामुळे तिची बडबड एका ठिकाणी चालू होती आणि ती चिडलीच होती। दुपारच्या जेवणाला काय पटकन होईल म्हणून मग तिने मस्तपैकी दालचिनी भात बनवला। एकीकडे ईशाताईची तयारी सुरू होती, तिला आजच बाहेर गावी निघायचं होतं कॉम्पिटिशनसाठी, मग त्याची पण तयारी ताईला करायची होती। आणि अचानक तिला आठवलं की मेथीचे थेपले तिच्या डब्यात द्यायचे, म्हणून मग आम्ही भाजीच्या दुकानात गेलो आणि मेथीची गड्डी घेतली। त्या काकू मला बघून हसत होत्या की मी व्हिडिओ शूट करत होते किंवा व्लॉग काढत होते, तर त्या म्हणत होत्या अशा का भाज्यांचे ही फोटो काढतीये, म्हणून मग हसणं चालू होतं। रिटर्न घरी येत होतो तेव्हा दीदीच्या सोसायटीमध्ये गणपती बसवले, त्याच्यामुळे महाप्रसादाची तयारी सुरू होती। घरी आलो तसं आईने लगेचच भाजी निवडायला घेतली आणि तिचं चालू होतं की एका गड्डीची पण भाजी निघत नाहीये, किती कचरा आहे याच्यामध्ये, आजकाल अशाच भाज्या येतात। तर त्याच्यानंतर मी परत खाली उतरले आणि दही विसरलो होतो, ते घ्यायला आले होते। ईशा दीदीची तयारी बऱ्यापैकी होत आली होती, बरचसे सामान तिने गोळा करून ठेवलं होतं आणि ती आता एक एक करून भरत होती। तोपर्यंत दीदीने थेपले बनवले होते, मेथीचे थेपले यासाठी द्यायला सांगितले होते कारण की डब्यामध्ये ते जास्त दिवस टिकून राहू शकतात आणि भुकेच्या वेळेस पटकन मुलं खाऊ शकतात। दुसरीकडे आमच्या पिल्लूने मस्तपैकी उशा मांडून त्याच्यावरती खेळणं सुरू केलं होतं, कारण आता दीदी निघाली होती तर तिच्यासोबत खेळायला कोणी नव्हतं। संध्याकाळी ईशा दीदी निघाली तेव्हा दीदीने तिच्या हातावरती दही साखर दिलं आणि तिला बेस्ट ऑफ लक केलं। तर आजच्यासाठी एवढंच। व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा। थँक्यू फॉर वॉचिंग, बाय।